दहन इकडे केलं जाणार आहे। या चौदार तळ्यावरती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचं दहन केलं होतं, सत्याग्रह केला होता आणि त्याच महाडच्या चौदार तळ्यावर जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती दहन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। अभ्यासक्रमामध्ये नवीन श्लोक समाविष्ट करून पुन्हा एकदा मनुस्मृती अंमलात आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे। मनुस्मृतीनं घालून दिलेल्या वर्णव्यवस्थेमुळे समाजातल्या एका विशिष्ट घटकावर सातत्यानं अन्याय होतो, या भूमिकेला अनुसरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचं दहन केलं होतं चौदार तळ्यावरती आणि त्याच मनुस्मृतीचं दहन करण्यासाठी जितेंद्र आव्हाड पोहोचले। गणेश महाप्रळकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। तर गणेश, खरं तर पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे, आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केलाय, पण जितेंद्र आव्हाड पोहोचलेले आहेत। काय परिस्थिती आहे सध्या? नक्कीच प्रज्ञा, आपण या ठिकाणी बघितलं तर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मनुस्मृतीचं दहन केलं होतं 1927 साली, तर त्याच मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात आता ही राज्य सरकारनं या ठिकाणी कुठेतरी त्याचा जो घटक आहे तो दिलेला आहे आणि त्याच्यात कुठेतरी त्याच मनुस्मृतीचं दहन करण्यासाठी आज जितेंद्र आव्हाड आपल्या कार्यकर्त्यांसमवेत महाड येथील चौदार तळ्यावर दाखल झाले आहेत आणि ते आता नुकतेच या क्रांतीस्तंभावर आता ते दहन मनुस्मृतीचं दहन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। नुकत्याच काही तासांपूर्वी महाड पोलिसांनी देखील त्यांना नोटीस बजावली होती की या ठिकाणी आचारसंहिता आहे किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न अबाधित राखण्यासाठी आपण हे आंदोलन थांबवा। मात्र जितेंद्र आव्हाड हे पोलिसांना देखील न जुमानता आता या महाड येथील क्रांतीस्तंभावर पोहोचलेले आहेत। हजारोच्या संख्येने त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते आहेत आणि आता थोड्याच वेळात ते मनुस्मृतीचं या ठिकाणी दहन करणार आहेत। प्रज्ञा, गणेश, या सगळ्यामध्ये पोलिसांची भूमिका काय आहे? कारण का आता अजूनही इथे पोलीस दिसत नाहीयेत, नोटीस तर त्यांनी बजावलेली आहे। आपण बघितलं पोलिसांनी नोटीस बजावली, मात्र काही तुरळकच पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत। ते येथील जितेंद्र आव्हाडांच्या सोबत जे कार्यकर्ते त्यांना अडवण्याचा पूर्ण प्रयत्न करतात। प्रज्ञा, मात्र या ठिकाणी कार्यकर्ते ही कोणत्याही पोलिसांच्या या कायद्याला न जुमानता ते देखील जितेंद्र आव्हाड यांच्या या मनुस्मृती दहन करण्याच्या आता या स्थळावर पोहोचलेले आहेत। पोलीस पूर्णतः या कार्यकर्त्यांना अडवतात, मात्र हे कार्यकर्ते न ऐकता आता संपूर्ण या स्मृतीस्थळावर ते आता मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आचारसंहिता उल्लंघनाचा मुद्दा सुद्धा उपस्थित होतो या सगळ्यामध्ये। जर हे आंदोलन जितेंद्र आव्हाड यांनी केलं तर त्यांच्यावरती काही गुन्हा वगैरे दाखल होऊ शकतो? नक्कीच पोलिसांनी त्यांना नोटीस बजावताना त्याच्यात उल्लेख मार्गदर्शन करतील, तो इतिहास समजून सांगतील। जितेंद्र आव्हाड बोलतात। पुष्पहार अर्पण साहेबांचे भाषण जितेंद्र आव्हाड नेमकं काय बोलतात याकडे लक्ष असेल। पुन्हा एकदा जाऊयात, गणेश महाप्रळकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। गणेश, पोलिसांनी जी नोटीस बजावली होती त्यामध्ये नेमकं काय म्हणतात? नक्कीच प्रज्ञा, आपण बघितलं तर सकाळी काल या मनुस्मृती दहन करण्यासाठी जितेंद्र आव्हाडांनी ज्यावेळेला पत्र दिलं तर त्यावेळेला पोलिसांकडनं देखील आज जितेंद्र आव्हाड यांना नोटीस बजावण्यात आली की आपण कायदा आणि सुव्यवस्थेचा या ठिकाणी कुठलाही भंग होणार नाही या पद्धतीनं हे आंदोलन तुम्ही करायचं आहे किंवा एकीकडे आपण बघितलं तर आचारसंहिता सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी कोणताही गालबोट लागेल अशा कृत्य या ठिकाणी होता कामा नये आणि ही पूर्ण आंदोलन थांबवण्याचा देखील पोलिसांनी प्रयत्न केला होता सकाळपासून। मात्र हे आंदोलन आपण बघितलं तर जितेंद्र आव्हाड यांनी आता हजारोच्या संख्येने आपल्या कार्यकर्त्यांसमवेत आता हे मनुस्मृती दहन करण्यासाठी ते या स्मृतीस्थळावर दाखल झालेले आहेत। गणेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। अपडेट जाणून घेत राहू। तर मनुस्मृती दहन केल्यास आव्हाडांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीनं केली आहे। आव्हाड स्वतःला वंदनीय बाबासाहेब आंबेडकर समजतात का, असा सवाल